नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर आपण मार्केटमध्ये गेलं आणि मायक्रोन्यूटन जर घ्यायचं ठरलं तर साधारण कमीत कमी आपल्याला 700 ते 800 रुपये 1 किलोला लागतात। परंतु जर तुम्हाला सांगितलं की 13 रुपये लिटरने आपल्याला या ठिकाणी मायक्रोन्यूटन भेटणार आहे, तर तुम्ही म्हणता याच्या गोळ्या संपल्या, आता काही पण टापा आणायला लागला आणि 13 रुपये लिटर मायक्रोन्यूटन कुठे भेटत असतात। तर मित्रांनो, 13 रुपये किलो कोणतं मायक्रोन्यूटन आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे। मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल कृषी गाथा एवन मध्ये। चला मित्रांनो, बघूयात की मायक्रोन्यूटन कोणतं आहे आणि ते 13 रुपये लिटर कसं पडतं आणि त्याचे फायदे आपल्याला मोसंबी आणि संत्र्यामध्ये काय काय होतात। मित्रांनो, या ठिकाणी हे नाव तुम्ही कदाचित ऐकलंच असेल की अव्हेना न्यूट्रीमिक्स। अव्हेना न्यूट्रीमिक्स या ठिकाणी जर आपण घेतलं तर त्याची संपूर्ण आता या ठिकाणी मी तुम्हाला माहिती सांगतो कशा पद्धतीने काय करायचंय। मित्रांनो, ही जी बॅग येते अव्हेनाची, तर एक बॅग येते ही म्हणजे एक 21 किलो मध्ये आणि एक या ठिकाणी आपल्याला येते ती म्हणजे 52 किलो मध्ये। आता या दोन बॅग तुम्ही म्हणता मग 21 किलो तर तुम्ही 13 रुपये किलो कसं काय पडणार, कारण याची मार्केटमध्ये प्राइस आहे 21 किलोची आहे जवळजवळ 2600 ते 2650 रुपये लोक आपल्याला या ठिकाणी ही बॅग पडू शकते। त्याचबरोबर 5000 ते या ठिकाणी 5200 रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी ही सुद्धा 52 किलोची किट बसते। मित्रांनो, याचे फायदे असे होतात की आपण ज्या वेळेला अव्हेना न्यूट्रीमिक्स ही जमिनीमधून देतो तर त्याच्यानंतर झाडांना वारंवार जे आपण 3-3 वेळा जसं की पाणी दिलं सोडावे ना, पाणी दिलं सोडावे ना, असं करत करत आपण जर प्रत्येक पाण्याला अव्हेना न्यूट्रीमिक्स किंवा त्याच मार्फत आपण जे मायक्रोन्यूटन अव्हेनामध्ये पूर्ण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे झिंक, बोरॉन, फेरस, मॅग्नीज, मॉलिब्डेनम आणि इतर सिलिकॉन, कॉपर हे सर्व घटक या अव्हेना न्यूट्रीमिक्स मध्ये आहेत। आता अव्हेना न्यूट्रीमिक्स मध्ये हे सर्व घटक असल्या कारणानं आपल्याला याला सोडण्याची पद्धत पहिलं बघू आपण, किंवा तयार करण्याची पद्धत आपण पहिलं बघू। ही जी अव्हेना न्यूट्रीमिक्स आहे, जर तुम्ही 21 किलोची अव्हेना घेतली तर या ठिकाणी आपल्याला ती एका बॅरल मध्ये या ठिकाणी आपल्याला तिला भिजत घालायचं आहे। आणि भिजत किती दिवस घालायचं मित्रांनो, तर याला 15 दिवस आपल्याला एका काठीनं या ठिकाणी हलवत राहायचं। म्हणजे आपण पहिलं या ठिकाणी अव्हेना या बॅरल मध्ये टाकली, त्याच्यानंतर अव्हेना टाकण्याच्या आधी आपल्याला अव्हेना न्यूट्रीमिक्स मध्ये या ठिकाणी नॅटल म्हणून एक बॉटल येते पहा। ज्यावेळेस ही नॅटल येते म्हणजे आपण याला स्टिकर धरूयात आपल्या गडीवर, तर हे स्टिकर पहिल्याने आपल्याला या टाकीमध्ये टाकायचं। टाकीमध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला याला काय करायचंय की जी अव्हेना न्यूट्रीमिक्स किट येते की 52 किलो असो किंवा 21 किलो असो, जर 21 किलो घेतले तर या ठिकाणी 200 लिटरचा बॅरल घ्यायचा आहे। 21 किलो साठी 200 लिटरचा बॅरल आपल्याला लागणार आहे। आणि त्याचबरोबर जर आपल्याला या ठिकाणी 52 किलो जर अव्हेना न्यूट्रीमिक्स तयार करायचे असेल तर आपल्याला या ठिकाणी हाच बॅरल आपल्याला 500 लिटरचा लागणार आहे। म्हणजे 52 किलोच्या याच्यामध्ये आपलं 500 लिटर मायक्रोन्यूटन तयार होतं। त्याचबरोबर 21 किलो मध्ये आपलं 200 लिटर मायक्रोन्यूटन या ठिकाणी तयार होतं। मित्रांनो, सुरुवातीला नॅटल बॅरल मध्ये टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 21 किलो असो किंवा 52 किलो असो या ठिकाणी आपल्याला या बॅरल मध्ये ते टाकायचं आहे। आणि त्याच्यानंतर सलग 15 दिवस या ठिकाणी आपल्याला हे एका काठीच्या साहाय्याने याला ढवळत राहायचंय। म्हणजे सकाळ संध्याकाळ असं 2 टाइम आपल्याला याला ढवळत राहायचंय। ढवळल्याच्या नंतर ते एकदम ज्यावेळेला पाण्याशी एकरूप हे पूर्ण मायक्रोन्यूटन होतात त्याच्यानंतर त्याचं आपलं झालं ते अव्हेना न्यूट्रीमिक्स तयार। मित्रांनो, या ठिकाणी देण्याची पद्धत आता हे कसं द्यायचंय, तर जसं तुमची पाण्याची बारी असेल किंवा प्रत्येक पाण्याला आपल्याला या ठिकाणी ते द्यायचंय। प्रत्येक पाणी म्हणजे आपलं जसं आपण कधी 8 दिवसाला देतो, कधी 10 दिवसाला देतो, कधी 15 दिवसाला देतो, परंतु आपल्याला या ठिकाणी एक नियम ठरवणं गरजेचं आहे। आणि तो म्हणजे जर तुम्ही 10 दिवसाला जर पाणी देत असाल आपल्या मोसंबी बगीच्याला असो, संत्रा असो किंवा डाळिंब असो, तर या ठिकाणी आपण आपलं पाणी जर आपल्या बगीच्याला 10 दिवसाला जर जात असलं तर या ठिकाणी 10 दिवसाला जर पाणी जात असलं तर 10 लिटर या ठिकाणी अव्हेना घ्यायचे आणि ती अव्हेना आपल्याला ड्रिप वॉटर सोडायचे। म्हणजे 10 दिवसाला तुम्ही जर देत असाल पाणी तर 10 लिटर सोडायचंय। 8 दिवसाला जर देत असाल तर या ठिकाणी 8 लिटर सोडायचंय। आणि जर तुम्ही याच्या पलीकडे जाऊन 15 दिवसाला जर पाणी देत असाल तर या ठिकाणी 15 लिटर या बॅरल मधून आपल्याला अव्हेना घ्यायची, म्हणजे पाणी घ्यायचं अव्हेनाचं आणि त्याच्यानंतर ड्रिप वॉटर आपल्याला सोडून द्यायचंय। म्हणजेच की प्रत्येक पाण्याला जसं की आपण एखाद्या प्रवासाला निघालोय आणि त्याच्यानंतर आपल्याला भूक लागली, त्याच्यानंतर आपण जसं जेवतो आणि जर सकाळी जेवलो नाही आणि दुपारपर्यंत आपल्याला जर तडा बसला तर निश्चित त्याचे विपरीत परिणाम आपल्याला होऊ शकतात। तसं या ठिकाणी जसं आपण प्रवासाला निघतो आणि त्याच्यानंतर
भेटले हॉटेल कर नाश्ता, भेटले हॉटेल कर नाश्ता, भेटले हॉटेल कर नाश्ता, अशा पद्धतीनं जसं की प्रत्येक पाणी आपण बगीचाला देणार आहे किंवा कोणत्याही पिकाला दिलं, 10 दिवसाला पाणी दिलं मायक्रोन्यूट्रन लगेच झाडांना जाणार, 8 दिवसाला दिलं लगेच मायक्रोन्यूट्रन आपल्या बगीचाला जाणार, 15 दिवसाला दिलं लगेच मायक्रोन्यूट्रन आपल्या बगीचाला जाणार. म्हणजे प्रत्येक पाण्याला दिल्याच्या नंतर या ठिकाणी झाडामध्ये कुठलीही डेफिशियन्सी आपल्याला या ठिकाणी दिसणार नाही. कोणत्याच अन्नद्रव्याची जी कमतरता असते तर ही कमतरता आपल्याला कोणत्याच सूक्ष्म अन्नद्रव्याची या ठिकाणी दिसणार नाही आणि त्याच्यामुळेच आपल्या झाडावरची पानं, फुलं, फळं आणि त्याचबरोबर झाडाची तब्येत पण स्ट्रॉंग होणार आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता न पडल्यामुळं आपल्या मालाची किपिंग क्वालिटी असेल, त्याचबरोबर इतरांना सर्वच गोष्टीचं कार्य व्यवस्थित होतं आणि त्याचबरोबर रूट डेव्हलप चांगला होतो, झाडाच्या क्रिया चांगल्या होतात आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी आपला फायदाच फायदा होतो. मित्रांनो, कमी पैशात कमी रुपयामध्ये आपलं जवळजवळ या 200 लिटरच्या याच्यामध्ये आपण एक एकर क्षेत्र जवळजवळ कव्हर करू शकतो आणि 500 लिटर मध्ये आपण जवळजवळ 2.5 एकर क्षेत्र या ठिकाणी कव्हर करू शकतो सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी. आणि प्रत्येक पाण्याला जर सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थितरित्या सोडले आणि हे जर किट तुम्ही प्रत्येक वेळेला वापरले, म्हणजे एका पिकासाठी जर आपल्याला याचे अनुभव नसतील तर एकदा आपण याला वापरलं तर आपल्या लक्षात येऊन जाईल की साऱ्या गोष्टी काय होतात, कारण भरपूर जणांचे अनुभव आहेत आणि त्यानुसारच मी आज व्हिडिओ बनवतोय. कारण गेल्याच्या नंतर आपल्याला शेतकरी सांगतायत की आवेनाचे रिझल्ट आपल्याला एकदम जबरदस्त आलेले आहेत, डाळिंब पिकामध्ये असो किंवा मोसंबीमध्ये असो. तर त्यानुसारच आपण शेतकऱ्याला चांगली माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय की जेणेकरून शेतकऱ्यांचा सुद्धा चांगल्यापैकी फायदा झाला पाहिजे. आणि जर आव्हानं दिली आणि तुमचा फायदा झाला तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा भरपूर आनंद आहे, कारण त्या गोष्टीचा फायदा जर 4 शेतकऱ्यांना जरी झाला, आता तुम्ही जर हा व्हिडिओ बघून जर आव्हानं न्यूट्रीमिक्स आणली त्याच्यानंतर आपल्या शेतामध्ये दिली तर तुम्हाला 100% फायदा होईल. आणि त्याच्यानंतर ही किट फक्त शेतकऱ्यांच्या फायद्याची ना की दुकानदाराच्या फायद्याची. दुकानदाराला याच्यामध्ये जास्त मार्जिन अशातला काही भाग नाही, परंतु शेतकऱ्याला 100% या किटचे रिझल्ट भेटतात. आणि तुम्ही जर आतापर्यंत वापरलं नसलं तर एकदा वापरू शकता. मार्केटिंग वगैरे काही नाही, मला काय कोणाकडून रुपये येतो अशातला भाग नाही, फक्त एक शेतकऱ्यांना चांगलं मायक्रोन्यूट्रन कमी रुपयात मायक्रोन्यूट्रन जावा हीच आपली इच्छा आहे, म्हणून मी तुमच्या समोर आज हा व्हिडिओ बनवतोय. काही मित्रांनो याच्यामध्ये काही समस्या असल्यास तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये काय प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की मांडा. धन्यवाद.